सुस्वागतम. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. माननीय अजितदादांचं इथे आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम दीप प्रज्वलन आणि त्याचबरोबर प्रतिमा पूजन आपण करणार आहोत माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते. सारथीची ही सुंदर वास्तू उभी राहिल्यानंतरचा हा सुंदर असा कार्यक्रम आहे. वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते, त्याच्यामुळे आजच्या चांगल्या विचारांमुळे नक्कीच समाजामध्ये खूप चांगले बदल घडत आहेत, घडणारही आहेत आणि त्याची सुरुवात आपण आज करत आहोत. आणि त्यासाठी आपले उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार इथे उपस्थित आहेत. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. राजर्षी शाहू महाराजांना वंदन करून आपल्या आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. आपल्या आजच्या सोहळ्याची सुरुवात सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजासाठी कार्यरत असणारी ही संस्था. या संस्थाच्या स्थापनेपासून आज 7 वर्षामध्ये सारथी संस्थेचा यशाचा आलेख वाढत आहे. त्याच अनुषंगाने आज सारथी संस्थेच्या सहयोगाने UPSC MPSC परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांचा सन्मान सोहळा संपन्न होतो आहे. आणि या साऱ्या नवनिर्वाचित अधिकारी वर्गाला सन्मानित करण्यासाठी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपस्थित आहेत. आणि माननीय अजितदादांकडून सत्कार स्वीकारण्यासाठी हे सारे यशस्वी उमेदवारही उत्सुक आहेत. सारथीच्या आजपर्यंतच्या कार्यामध्ये आज शतक पूर्ण झालेले म्हणजे 128 ऑफिसर जवळपास सारथीनी आपल्या महाराष्ट्र सरकारला किंवा यांना दिलेले आहेत. हेही खूप मोठं योगदान आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी सारथी संस्थेची वाटचाल होत आहे. नुकतीच 26 जूनला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 151वी जयंती साजरी करण्यात आली आणि त्यासाठी सारथी संस्थेतर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती सप्ताह सोहळा साजरा करण्यात आला. 23 जून ते 29 जून या कालावधीमध्ये रक्तदान शिबिरापासून ते विविध उपक्रम राज्यभर राबवण्यात आले. आज या सप्ताहाचा समारोप आपण यशस्वी उमेदवारांचा गौरव करून करणार आहोत. आणि त्यासाठी उपस्थित उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर सर, सारथीचे संचालक माननीय मधुकररावजी कोकाटे, उमाकांत दांडगट सर, नवनाजी पासलकर सर, अतुल चव्हाण सर, तसंच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, किशोरराजे निंबाळकर, तसंच सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर शिवाजीराव पाटील उपस्थित आहेत. तसंच सर्व यशस्वी उमेदवार, त्यांचे पालक, निरनिराळ्या सामाजिक संस्था, पत्रकार आणि आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितल्यानंतर आता मान्यवरांचं स्वागत. सर्वप्रथम माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचं स्वागत सारथीचे अध्यक्ष माननीय अजित निंबाळकर सरांकडून आपण करत आहोत. दादांना राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ, सन्मान वस्त्र आणि पुष्पगुच्छ असं देऊन त्यांचं स्वागत करण्यात येते. टाळ्या कमी वाजतायत, आपण जोरात वाजवूया. सकाळची वेळ आहे, प्रचंड ऊर्जा आहे आपल्यामध्ये. सारथीचे अध्यक्ष माननीय अजित निंबाळकर सरांचं स्वागत सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते आपण करू. त्याचबरोबर मंचावरील उपस्थित सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. त्यामध्ये सारथीचे संचालक आहेत माननीय मधुकररावजी कोकाटे, उमाकांत दांडगट सर, नवनाजी पासलकर सर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, किशोरराजे निंबाळकर, तसंच अतुल चव्हाण सर.
सारथीच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर शिवाजीराव पाटील यांना विनंती आहे. सर, आपल्या सर्वांचे म्हणजे सारथी परिवाराचे खऱ्या अर्थाने पालक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, सारथीचे अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर सर, मंचावर उपस्थित श्री कोकाटे सर, दांगट सर, पासलकर सर, किशोरराजे निंबाळकर सर, गजानन पाटील सर, त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व संघटनाचे प्रतिनिधी, राजेंद्र कोंडरेजी, कुंजीर साहेब, पत्रकार बंधू भगिनींनो, तसेच आजचे जे सन्मानार्थी आहेत MPSC आणि UPSC व इतर परीक्षामध्ये यश मिळवणारे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांचे आदरणीय पालक, आपल्याला माहिती आहे की राज्यातील माणूस आणि माणसातील राजा असणारे गरिबांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण, वसतिगृह, शिक्षणाचा कायदा करणारे, जेवढे सांगावे तेवढे कमीच असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त आपण सप्ताहाचं आयोजन केलं होतं. त्यानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो व आपल्या सर्वांना मंगलमयी शुभेच्छा देतो. यानिमित्त आपण विविध कार्यक्रम सप्ताहामध्ये आयोजित केले होते. रक्तदान शिबिराने या कार्यक्रमाची सुरुवात सोमवारी झाली आणि आज माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते MPSC व UPSC मधील परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार घेऊन आपण आज समारोप करत आहोत. सर, सारथीला आज 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत. शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती हे सर्जनशील बोधवाक्य घेऊन लक्षित गटांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक या आघाडीवरती संस्था कार्यरत आहे. युवकांना संधी, संसाधने, मार्गदर्शन, शिष्यवृत्ती, संशोधनाच्यासाठी निधी, प्रशिक्षणाच्या माध्यमातून सशक्त बनवण्याचे काम सारथी संस्था करत आहे. आदरणीय दादाच्या सहकार्यामुळे आपण आज ज्या ऑडिटोरियममध्ये बसलोत ती अत्यंत प्रशस्त चांगली इमारत या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर सारथीचे विभागीय स्तरावरील 8 कार्यालय, त्या ठिकाणी मुलींचे व मुलांचे वसतिगृह, त्याचबरोबर अभ्यासिका यासाठी मोफत जागा आणि त्याचा निधी आदरणीय दादाच्या पुढाकाराने तात्काळ उपलब्ध झाला आहे. येत्या वर्षभरात आपण वसतिगृह त्या ठिकाणी सुरू करण्याचा सारथीचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर CSRच्या मार्फत निधी उपलब्ध करून घेऊन त्या निधीचाही उपयोग या कारणासाठी आपल्याला करायचा आहे. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, परदेशी शिक्षणासाठी फेलोशिप, संशोधनासाठी अर्थसहाय्य, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्कॉलरशिप, स्टार्टअपसाठी मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्किलिंग व इतर नवीन अभ्यासक्रम याद्वारे हजारो विद्यार्थ्यांचं जीवन घडवण्यासाठी सारथीचा मोलाचा हातभार लागत आहे. सारथीच्या एकूण 83 प्रकारचे विविध उपक्रम आहेत. त्याच्यामार्फत एकूण 702 कोटी खर्च आपण केलेले आहेत आणि 8,08,000 लाभार्थी याच्यामार्फत लाभ घेतलेले आहेत. UPSCच्या मार्फत 128 मुलं आणि MPSCच्या मार्फत 1049. त्याचबरोबर विविध परीक्षातून हजारो विद्यार्थी सारथीच्या मार्फत सिलेक्ट झालेले आहे. मी एक AV या ठिकाणी प्ले करायला सांगतो. सारथीचं काम आणि याच्या अनुषंगाने एक छोटीशी AV आम्ही बनवलेली आहे. आपण सर्वजण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना लोकराजा म्हणून ओळखतो. होय, लोकराजाच, कारण राजेशाही व्यवस्थेत देखील त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील शेवटच्या घटकासाठी समर्पित केले. त्यांनी कोल्हापूर संस्थानात ज्या क्रांतिकारी सुधारणांची सुरुवात केली त्या केवळ कोल्हापूर पुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर त्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सामाजिक परिवर्तनाचा आदर्श ठरल्या. शिक्षण हाच खरा उद्धाराचा मार्ग आहे हे ओळखून शाहू महाराजांनी गरीब, वंचित, मागासवर्गीय, बहुजन समाजासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. त्यांनी सर्वप्रथम शैक्षणिक समानता या तत्वाला मूर्त स्वरूप दिलं. त्यांच्या कारकिर्दीत अनेक नवनवीन योजना राबवण्यात आल्या, जसे की आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे, मोफत शिक्षण इत्यादी. त्यांचे प्रत्येक निर्णय समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रेरक ठरले.
हीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्राचे दूरदर्शी असलेले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी व मराठा कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन, रोजगार, व्यावसायिक प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळावे आणि कौशल्य विकास व्हावा यासाठी एक भव्य आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला व माननीय मुख्यमंत्री यांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे फलित म्हणजे सन 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात सारथी या संस्थेची स्थापना। सारथी ही संस्था म्हणजे केवळ एक शासकीय उपक्रम नाही, तर लोकराजा शाहू महाराजांच्या समाज धर्माचा आधुनिक आविष्कार आहे। ही संस्था त्यांच्या शैक्षणिक लोककल्याणकारी राज्य या स्वप्नाचे प्रतीक आहे। राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची ही ज्योत सतत प्रज्वलित राहावी, त्यांच्या सामाजिक न्यायाच्या कार्याला गती मिळावी आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी सारथी संस्था कार्यरत आहे। सारथी संस्थेच्या माध्यमातून देशांतर्गत आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या विद्यापीठामधून मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी हा अभ्यासक्रम मागील वर्षी पूर्ण केला। राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने असलेली आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नावाने असलेली शिष्यवृत्ती ही मला मिळाली। स्पर्धा परीक्षा म्हणजेच MPSC व UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह विद्या वेतनही देण्यात येते। आमचे DYSP पाहतो, आमचे त्या ठिकाणी IAS अधिकारी पाहतो, त्यावेळी अतिशय आनंद वाटतो। ते त्या ठिकाणी जेव्हा हे मत व्यक्त करतात की सारथी होतं म्हणून आम्ही अधिकारी होऊ शकलो, त्यावेळी खऱ्या अर्थानं मनापासून आनंद वाटतो। शेवटी समाजामधली सुधारणा, समाजामधला विकास, समाजातल्या तरुणाईचा विकास हा केवळ भाषणांनी होऊ शकत नाही, त्याकरता कार्ययोजना करणं हे गरजेचं असतं। आज सारथीने ती कार्ययोजना करून दाखवली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे। विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण हे MKCL, IGTR, COEP इत्यादी अग्रगण्य संस्थेमार्फत देण्यात येत असून राज्यातील नामांकित कृषी विद्यापीठामार्फत ड्रोन पायलट प्रशिक्षण व IDTR मार्फत वाहन चालक प्रशिक्षण देण्यात येत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे। सारथी संस्थेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या लक्षित गटातील इयत्ता 9वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करण्यात आली। नमस्कार, माझं नाव अमृता महेंद्र किर्दत। सारथीचे शिष्यवृत्ती मिळत आहे आणि माझ्या अकाउंटवरती पैसे जमा होत आहेत। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार सर्वदूर पोहोचावा याकरिता संस्थेच्या वतीनं तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात येते। संस्थेच्या माध्यमातून इंडो जर्मन टूल रूम कौशल्य विकास प्रशिक्षण, वसंतदादा साखर संस्था पुणे येथील IFAT व WBAT या अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, शेतकरी मावळा सारथी कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम, पशुधन संगोपन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम, महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, सर सेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण योजना, सर नौबत नरवीर तानाजी मालुसरे ऐतिहासिक दस्तऐवज जतन योजना, 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता 1 दिवसीय करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर अर्थात करिअर टॉकचे आयोजन करण्यात येते। सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील उद्योजकता वाढावी याकरिता सर सेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास अंतर्गत 12 ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर चालू करण्यात आले आहेत। सारथी संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 1 लाख स्मृती ग्रंथांचे वाटप शाळांना मोफत करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
यांनी विधिमंडळात सारथी संस्थेच्या कार्याबाबत गौरवोद्गार काढले आहेत. सारथी संस्थेमार्फत PhDच्या फेलोशिप योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 97 कोटी वितरित केले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या पुढाकारमुळे सारथी संस्थेला विनामूल्य जागा उपलब्ध झाल्या असून त्यावरील बांधकामाकरिता आवश्यक निधी विनाविलंब उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या पाठबळामुळे पुणे येथे सारथी मुख्यालयाची भव्य इमारत दिमाखात उभी राहिली आहे. तसेच राज्यातील 6 महसूल विभाग पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर व मुंबई येथे आणि लातूर व कोल्हापूर या 2 उपकेंद्रांच्या ठिकाणी विभागीय कार्यालयांची इमारती तसेच 500 मुले व 500 मुली क्षमतेचे वसतिगृह व अभ्यासिका यांचे बांधकाम प्रगती पथावर आहे. माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी या बांधकामांना वेळोवेळी भेटी देऊन दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. संस्थेच्या माध्यमातून लक्षित गटांच्या प्रगतीसाठी दर्जेदार उपक्रमांची आखणी करण्याबाबत माननीय उपमुख्यमंत्री आग्रही असतात. आणि जे प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे ते व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हा प्रयत्न ज्यावेळेस आपण कराल त्यावेळेस उद्याचे जबाबदार नागरिक देखील तुम्ही घडणार आहात, ही पण गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. महाराष्ट्र शासन सारथी संस्था तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. तुमच्या स्वप्नांना आकार त्या ठिकाणी तुम्ही द्या आणि देशाला तुमचा अभिमान वाटेल अशा प्रकारचा आदर्श समोर बसणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांनी निर्माण करा. सारथी संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणजेच UPSC परीक्षेमध्ये सारथी प्रायोजित 129 विद्यार्थ्यांची तर MPSC परीक्षेत 1068 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. नमस्कार, मी ओमकार पवार. मी 2021च्या बॅचचा IPS आणि 2022च्या बॅचचा महाराष्ट्र केडर IAS आहे. माझ्या प्रवासात सारथीचं खूप मोलाचं योगदान आहे. 2022 साली सारथी संस्थेने दिलेलं मला अर्थसहाय्य खूप हेल्पफुल ठरलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजासाठी दाखवलेल्या मार्गावर सारथी संस्था दीपस्तंभाप्रमाणे कार्य करत आहे. सारथीचं कामकाज करताना मराठा व कुणबी समाजातले जे ज्यांना नोकरी आणि शिक्षणाची गरज आहे अशा जास्तीत जास्त लोकांना कसा फायदा मिळेल या दृष्टीने आमचे प्रयत्न आहे. मराठा कुणबी व कुणबी मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सारथी संस्था कटिबद्ध आहे. शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती या ब्रीद वाक्याप्रमाणे सारथी संस्था कार्य करत आहे. धन्यवाद. सारथीची इमारत जेवढी उंच आहे तेवढंच इथे योगदान दिलेल्यांचंही तेवढंच व्यक्तिमत्व मोठं आहे आणि त्याच अनुषंगाने काही यशस्वी उमेदवारांची मनोगतं इथे आपण ऐकणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम ओमकार पवार IAS UPSCचे विद्यार्थी आहेत, त्यांना विनंती आहे की आपण सर्वप्रथम मी छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. मंचावरील सर्व मान्यवर DCM सर, निंबाळकर सर, कोकाटे सर आणि इतर मान्यवर आणि माझ्या यशस्वी झालेल्या विद्यार्थी मित्रांनो, मी इथे दुहेरी भूमिका घेऊन आलेलो आहे. मी 2022च्या बॅचचा IAS तर आहेच, पण त्याच सारथीचा विद्यार्थी तर आहेच, पण त्याचसोबत माझ्याकडे सारथीचा डेप्युटी MD म्हणून पण नाशिकचा चार्ज आहे. तर माझ्या प्रवासात सारथीचं खूप मोलाचं योगदान आहे. मी एक छोटासा किस्सा सांगेन की 2020 साली जेव्हा कोरोना आला होता तेव्हा माझ्या हातात ऑलरेडी एक UPSCची पोस्ट होती, असिस्टंट कमांडंट. ती मला जॉईन करायची नव्हती, पण त्यावेळी कोविड आला होता आणि दुसरे काहीच ऑप्शन नव्हते. माझे पप्पा शेतकरी आहेत, शेतकरी बॅकग्राऊंडचा मी आहे, शेतीतून उत्पन्न बंद होतं, त्यामुळे माझ्यावर असं प्रेशर होतं की
काही ना काहीतरी सॅलरी तर चालू होईल पण जॉईन हो, पण माझा तर जॉईन व्हायचं मन नव्हतं. मग अशा वेळी मी एक निर्णय घेतला की असंही सारथीची स्कॉलरशिप आपल्याला आहे, आर्थिक पाठबळ पण आहे, तर मग मी त्या पोस्टला तिथं राजीनामा दिला न जॉईन करताच UPSCच्या पोस्टला. आणि मग त्याच्या पुढच्या अटेम्पमध्ये मी IPS झालो आणि 2022च्या वेळेसला महाराष्ट्र केडर IAS झालो. जर सारथी नसती तर हा मी निर्णय घ्यायची हिंमत 100% केली नसती. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचा संघर्ष, आपण मराठी शेतकरी कुटुंबातून आलेली मुले, त्याबद्दल मी नाही बोलणार, पण मी आता 3 वर्ष सर्व्हिसमध्ये, तर काही एक छोटे अनुभव मी 2 मिनिटात सांगतो. की जेव्हा आपण सगळेच ग्रामीण भागातून आलेलो आहे, साध्या दाखल्यासाठी पण आपल्याला खूप कष्ट करावं लागतं. तर कोंढरे साहेब इथं आहेत, त्यांना माहिती आहे की कुणबी जातीचा दाखला काढायला मला 2 वर्ष स्ट्रगल करावा लागला तरी मिळत नव्हता. मग जेव्हा मी सर्व्हिसमध्ये लागलो तेव्हा ठरवलं की आपण जो स्ट्रगल फेस केला आहे तो स्ट्रगल आपण जेवढा सॉल्व्ह करता येईल तेवढा करायचा. आणि दादा, मी आत्ता सांगतो की आमच्या सब डिव्हिजनमध्ये 24 तासात जातीचे दाखले दिले जातात आणि एवढ्या शिक्षणाच्या, एवढा ॲडमिशनच्या सीझनमध्ये पण एकही व्यक्ती माझ्याकडे आला नाही की साहेब आमचा दाखला पेंडिंग आहे तेवढा साईन करून द्या. तर सारथीनं ही शिकवण दिलेली आहे. सारथी म्हणजे एक संस्था नाही आहे, सारथी म्हणजे एक चळवळ आहे. तर आता माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हेच राहील, जे शिक्षण ज्यांचं आत्ता जे पास झालेत त्यांना, की सारथीनं आपल्याला खूप काय दिलं, आता सारथीला परत द्यायची आपली वेळ आलेली आहे. आता जेवढे आपले विद्यार्थी असतील त्यांना मदत करा. कोणी इंटरव्ह्यूला असेल तर त्याला गायडन्स करा, किंवा कोणी दिल्लीला असेल तर त्याला स्टेसाठी अरेंजमेंट करा. जसं आपल्या जैन बांधवांचं मी मगाशी म्हणत होतो तसं नेटवर्क आहे जितोच्या माध्यमातून, तसं आपलं सारथीचं नेटवर्क बनलं पाहिजे. आणि शाहू महाराजांनी जसा 1901च्या काळात विचार केला असेल त्या विचारानं आपल्याला इथून पुढचे 100 वर्ष पण पुढे जायचं आहे. आणि याच्यातूनच आपल्याला बहुजन समाजाचा उद्धार होईल असं मला वाटतं. धन्यवाद. विचारांचा वारसा काय असतो हे त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर धनंजय ठाकरे, आपल्याला विनंती आहे की आपण. नमस्कार. समतेची गंगा दारोदारी पोहोचवणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना कृतीतून साकारणाऱ्या नामदार अजितदादा पवार साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित महानुभाव, मी धनंजय पुष्पलता करवरे ठाकरे, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या छोट्याशा गावामधून येतो. आणि छोट्याशा गावामधून येणारे जेवढे लोक आहेत, शेतकरी कुटुंबातून येणारे जे मुलं आहेत, त्यांची मोठी मोठी स्वप्न असतात. मी सुद्धा एक स्वप्न बघितलं होतं, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या जागतिक मानांकित विद्यापीठात जाण्याचं. आणि ते स्वप्न पूर्ण झालं. मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी या जागतिक स्तरावरील 3ऱ्या क्रमांकाच्या कोर्सला मला ॲडमिशन मिळाली. जवळपास 36 देशांमधील 70 विद्यार्थ्यांमध्ये बसण्याचा मान मिळाला. त्यांची विचारांची देवाणघेवाण झाली. परंतु अनेक जबाबदाऱ्यासुद्धा मागे होत्या, आणि त्यापैकी एक जबाबदारी म्हणजे आर्थिक जबाबदारी होती. आणि ती आर्थिक जबाबदारी पूर्ण जी जबाबदारी आहे तर ते त्याच्यासाठी साथ दिली ती सारथीने. आणि मला इथे सांगावं वाटतं की जेव्हा मी परत येण्याचा निर्णय घेतला तर त्यावेळी मला अनेक जण म्हणायचे की तू परत काय येतोय, तिथे थांबू शकतो, तिथे तू तुझं करिअर करू शकतो. तिथल्या UK सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये माझं सिलेक्शन झालं, तिथल्या वर्ल्ड बँकमध्ये सुद्धा माझं सिलेक्शन झालं. परंतु मला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य नेहमी आठवलं, कारण मी त्याच विभागामध्ये शिकलो जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले. आणि त्यांनी म्हटलं होतं भारतामध्ये परत येताना की आय रिटर्न नॉट विथ द डिग्रीज अलोन बट अ फायर टू इग्नाईट सोल ऑफ अ नेशन. आणि तीच ठिणगी परत मी एक घेऊन परत आलो. मला इथे फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की ज्ञान हे एक केवळ वैयक्तिक उन्नतीचं साधन नसतं, तर ती एक जबाबदारीची मशाल असते. आणि त्या मशालीच्या माध्यमातून आपण समाजाच्या अंधारात कुठेतरी प्रकाश देण्याचं काम करू शकतो. जेव्हा मुलं हे परदेशात जातात आणि परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतात तेव्हा त्यांच्या कुटुंबांना किंवा सगळ्यांना असं वाटतं की ही आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती होईल, आपलं कुटुंब खूप मोठं होईल. परंतु आपल्या मागे खूप उदाहरणं आहेत. ते उदाहरणं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जेवढेही लोक हे भारताबाहेर गेलेत, शिक्षण घेऊन आलेत, ते परत वापस आल्याने त्यांनी सामाजिक उत्थानाचं काम केलं. आपण ती जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे आणि परत येऊन देशाची सेवा केली पाहिजे. महाराष्ट्र शासना म्हणजे सारथीच्या GR मध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, ते खूप काही ठळकपणे कोणी बघत नाही. ते वाक्य असं आहे की विद्यार्थ्यांनी परत येऊन महाराष्ट्राची सेवा करावी अशी अपेक्षा असते. पण तीच गोष्ट ही लक्षात घेऊन मी परत आलो आणि महाराष्ट्र आणि तिथे लंडनमध्ये बसून तिथल्या सरकारसाठी धोरणं लिहिणं आणि तिथल्या कल्याणकारी काम करणं यापेक्षा मला बरं वाटलं की महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्र शासनासाठी, सरकारसाठी काहीतरी धोरणं लिहावीत आणि इथल्या समाजाच्या कल्याणासाठी काम करावे. मी इथे ग्वाही देतो की मी 100% आपल्या समाजासाठी, वंचितांसाठी आणि उपेक्षितांसाठी काम करील. धन्यवाद. ज्ञानाचा वारसा हा असाच असतो. प्रतीक्षा बोरटे
या MPSCच्या बोर्टे. हो, बोर्टे. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि मी ज्या भागातून आली आहे मला सांगण्याचा आनंद होतो. दादा, मी छत्रपती संभाजी महाराजांचं जिथे पवित्र बलिदानाने पावन झालेल्या भूमीतनं तुळापूरची कन्या आहे. मी अगदी शेतकरी कुटुंबातील. माझं नाव प्रतीक्षा पांडुरंग बोत्रे. मी तुळापूर या छोट्याशा लहानशा गावातनं आली आहे आणि माझी आज MPSCमधनं प्रतीक्षा पांडुरंग बोत्रे. हो, बोत्रे. माझी MPSCमधनं घेण्यात आलेल्या JMFC आणि CGJD म्हणजेच न्यायाधीश, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन या पदावर माझी निवड झाली. माझं सांगायचं झालं तर MPSCमध्ये स्ट्रगल करणारे इथे आलेले विद्यार्थी भरपूर आहेत, पण माझा स्ट्रगल पाहिला तर माझं ॲज अ फ्रेशर म्हणून म्हणजे पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी ह्या पदासाठी पात्र झाले. मला सांगायला भरपूर असा आनंद होतो की जेव्हा एखादी विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी शेतकरी कुटुंबातनं येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं. आमच्या वेळेस तर 2022ची ॲड होती, त्यानंतर असं होतं कोविडचा काळ येऊन गेला होता. आर्थिक पाठबळ म्हणजे जसं आपण म्हणतो ना, तुम्हाला अभ्यास करण्याची तुमची क्षमता आहे, बाकी तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड सपोर्ट करणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक मदत नसेल ना तर तुम्ही कुठेतरी खचून जाता. आणि मी हे प्रामुख्याने सांगेल की आम्हाला सारथीने फक्त असं प्रशिक्षणासाठी तुम्हाला आम्ही पैसे देतो, तुम्ही क्लासेस अटेंड करा, असं कुठलंच केलं नाही. आम्हाला ज्याप्रमाणे स्कॉलरशिप मिळत होती त्याच प्रतीचे म्हणजे अक्षरशः अगदी टॉप म्हणजे क्लासेस होते, त्याचंही त्यांनी स्वतः एनरोलमेंट करून दिलं होतं. त्याच्यामुळे मी म्हणेल की फक्त आर्थिक पाठबळ त्याच्यासोबत एक चांगला आम्हाला प्रशिक्षणासाठी एक मार्ग उपलब्ध करून दिला. आणि त्याच याने मी म्हणेल की इथे उपस्थिती या सर्व लोकांची आहे ज्यांनी या सगळ्या सारथीच्या हेल्पमधनं आपल्या करिअरमध्ये एक चांगली ग्रोथ केली आहे. त्याबद्दल मी सारथीचे मनापासून धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद. दिलगिरी व्यक्त करते की त्यांचं नाव थोडंसं चुकीचं घेतलं गेलं. भाषेचा प्रश्न होता इंग्रजी आणि मराठीमध्ये. रोहन शिंदे, आपल्याला विनंती आहे की आपण इथे नवउद्योजक विद्यार्थी आहेत हे सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास. नमस्कार, माझं नाव रोहन विजय शिंदे. मी फ्लायलॅब सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड स्टार्टअप याचा को फाउंडर आहे. सारथीमार्फत आम्हाला 25,000 रुपयाची स्कॉलरशिप देण्यात आली आणि मी हे स्टार्टअप माझ्या 21व्या वर्षी चालू केलं. त्या काळामध्ये मला स्टार्टअप आणि या बिझनेस याच्यामधला डिफरन्स माहीत नव्हता. मग मी भरपूर ठिकाणी शोध घेतला की बाबा याच्यासाठी काही स्कीम आहे का, याच्यासाठी कुठे मला फंड्स भेटतील का, कुठे फेलोशिप भेटेल का. त्या ठिकाणी मला सारथीचं नाव भेटलं आणि त्या ठिकाणी कळालं की सारथी हे मराठी आणि कुंभी विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप प्रोव्हाइड करते. मी लगेच त्या ठिकाणी अप्लाय केला आणि मला 25,000 रुपयाची फेलोशिप चालू झाली. मला फक्त फेलोशिपच चालू झाली नाही, फेलोशिपसोबत मला स्टार्टअपसाठी लागणारं सपोर्ट, स्टार्टअपसाठी लागणारं नेटवर्क, त्यानंतर स्टार्टअपसाठी लागणारं जेवढं काय मनोबळ असतं किंवा जे काय लोकांचं कनेक्ट असतं त्या सगळ्या गोष्टी मला सारथीच्या मार्फत मिळाल्या. आणि मला एवढंच सांगायचं आहे की स्टार्टअप हे एक बिझनेस नाही आहे. स्टार्टअप म्हणजे आपण काहीतरी एक वेगळी इनोव्हेटिव्ह आयडिया क्रिएट करतो आणि अशा प्रकारच्या इनोव्हेटिव्ह आयडिया भरपूर काही उद्योजकांच्या मनात असतात. जसं की गावाकडच्या भागांमध्ये मी बघतो की प्रत्येक मुलाच्या डोक्यामध्ये काहीतरी एक वेगळी इनोव्हेटिव्ह आयडिया आहे, तो त्याला बिझनेस असं नाव देतो. बट सारथीने या योजनेच्या अंतर्गत त्याला स्टार्टअप असं नाव दिलं आणि हा इन्क्युबेशन प्रोग्राम चालू केला. याचा आम्हाला खूप आनंद झाला. जसं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आता, त्याच्यामध्ये बँगलोर, त्याच्यानंतर वेगवेगळ्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये त्यांच्यासाठी खूप स्कीम्स आहेत. बट आम्हाला आता सध्या खूप जास्त आनंद होतो कारण सारथीसारख्या या संस्थेने मराठी विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअपसाठी काहीतरी एक वेगळी स्कीम चालू केली आणि ही स्कीम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि इनोव्हेटर्सपर्यंत पोहोचावी ही माझी विनंती. धन्यवाद. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा कसा जपला जातो हेच या सगळ्यांच्या मनोगतातून लक्षात आलं. सारथी हे कुटुंब आहे आणि आज आपले कुटुंब प्रमुख इथे आपल्याबरोबर उपस्थित आहेत आणि त्यासाठी सारथीच्या माहिती पुस्तिकेचं इथे प्रकाशन सर्वप्रथम होत आहे. त्यासाठी माननीय अजितदादांना विनंती आहे
की सारथीचे जे उपक्रम आहेत, ज्या योजना आहेत, प्रचंड योजना आहेत, त्या योजनांमध्ये अधिक भरसुद्धा पडत आहे आणि ती जनतेपर्यंत पोचण्याचीही आवश्यकता आहे आणि त्यासाठी या माहिती पुस्तिकेचं आपण इथे प्रकाशन करत आहोत. धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर विजयी भव या पुस्तकाचं इथे प्रकाशन होणार आहे आणि या पुस्तकाचे जे लेखक आहेत संदीप रामराव काळे, आपल्याला विनंती आहे की कृपया आपण मंचावर यावं. टाळ्या व्हायला पाहिजेत. यांचं हे 75वं पुस्तक आहे आणि त्याच्यामुळे या विजयी भव याच्यामध्ये सारथीच्या यशोगाथांचा प्रेरणादायी दस्तऐवज या पुस्तकामध्ये आहे. आपण सगळ्यांनी ते वाचायला पाहिजे अशी ही आपल्याला विनंती आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचं मनोगत याच्यामध्ये संदीप रामराव काळे यांनी मांडलेलं आहे. 75 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत विविध विषयावर आणि 12th फेल हे त्यांच्या अनुवादित पुस्तकावर जो चित्रपट निघालेला होता, जो आपण सगळ्यांनी बघितलेला होता, तो ऑस्करपर्यंत पोचलेला आहे. स्वतः पत्रकार असूनही विविध विषयांवरती त्यांची. आता ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित आहोत तो सत्कार समारंभासाठी माननीय अजितदादा, आपल्याला विनंती आहे की आपण या सर्वांचा यशस्वी किंवा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. सर्वप्रथम ओमकार मधुकर पवार. तत्पूर्वी इथे या सत्काराच्या आधी एक महत्त्वाचा सत्कार आपण करणार आहोत. आपले पुणे जिल्ह्याचे CEO माननीय गजानन पाटील सरांचा IASमध्ये निवड झाल्यामुळे माननीय अजितदादांच्या हस्ते त्यांचा आपण सर्वप्रथम सत्कार करणार. काळे सर, आपला सत्कार अजितदादांच्या हस्ते. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की अजितदादांच्या बरोबर आपलं काहीतरी बातचीत व्हावी, त्यांच्याबरोबर निदान फोटो तरी असावा, एखादी आठवण असावी. याच अपेक्षेने आज सगळी लोक इथे जमलेली आहेत. धन्यवाद. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आता सुरू होत आहे. ओमकार मधुकर पवार, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस IAS. श्रावण अमरसिंह देशमुख, आपल्याला विनंती आहे की आपण आपला सत्कार UPSC सिव्हिल सर्व्हिसेस IRMS मध्ये श्रावण अमरसिंह देशमुख. निशांत मिलिंद देशमुख, UPSC इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये. मृगजा जालिंदर यादव, UPSC इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये. सर्व अधिकारी वर्ग, तरुण, तेजांकित, तडफदार. सूर्यवंशी मोहिनी विजय, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस. सूर्यवंशी मोहिनी विजय. शिंगटे संकेत अरविंद, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस. देसाई दिलीप कुमार कृष्णा. ठाकरे नम्रता अनिल. तुषार सुभाष भांडे, UPSC. किरण संभाजी मुळी, MPSC मध्ये. शिबानी रामनाथ फडोळ, MPSC. शुभांगी प्रकाश घुले, MPSC. बोत्रे प्रतीक्षा पांडुरंग, बोत्रे प्रतीक्षा पांडुरंग. योगेश लक्ष्मण मोरे, MPSC. प्रियांका बाजीराव पाटील, MPSC. कृष्णा भगवान गावंडे, MPSC ज्युडिशियल सर्व्हिसेस.
गावंडे सौरभ केशवराव MPSC, आहिरे पूनम भिला MPSC, ताकभते अंकिता विकास MPSC, महेश शिवाजी हरिश्चंद्रे, खमाट प्रमोद लक्ष्मण. आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी सत्कार स्वीकारावा. अजय बाबासाहेब चव्हाण MPSC, घावटे अक्षय महादेव MPSC, विनय विठ्ठल पवार MPSC, स्वप्नील नामदेव वाळुंज MPSC, योगेश मोहन गाडे MPSC, बर्गे अंजली रवींद्र MPSC, प्राजक्ता संजय वाळके MPSC, भगरे रोहित उत्तम, ऋतुजा जयवंत पाटील MPSC, सुवर्णा राजेंद्र निंबाळकर, प्रतीक नवनाथ लांडे, पल्लवी शहाजी वायकर, प्राजक्ता कुबेर पाटील, ऐश्वर्या महेश गोडसे, राहुल सुनील घालमे, मच्छिंद्र गणेश मिरकर MPSC मधले आहेत हे सगळे, निखिल सुरेश पाटील, तुषार रामदास शिंदे, मोरे नितीन देसाई, शुभम रेवण सिद्ध खोसे, अजित सुभाष बोरकर, सागर दिलीपराव पवार, हरीश गणेश देशमुख, प्रशांत पद्माकर टकले, अमृता लालसाहेब शिर्के, आमरे प्रदीप वसंत, भूषण चिंतामण बोरसे, राकेश राजाराम पाटील, विवेक भारत कांदे, सूरज दिलीप नाईकवाडी, विकास नानासाहेब देशमुख MPSCचे ते सर्व, सुमित अप्पासाहेब हार्दे, शिरगावे रसिका अर्जू, श्वेता गजानन गोडे, पाटील अजित बाबूराव, प्रियांका दिलीपराव मगर, गायकवाड अश्विनी माधवराव, येणारे स्नेहल अप्पासाहेब, भाग्यश्री दत्तात्रय राजोळे, वैभव भानुदास लव्हाळे, कपाळे सचिन बबन, योगेश मच्छिंद्र लांबे MPSC, गटकर शुभम दत्तात्रय, अमित दत्तात्रय मरकट, तेजश्री भारत लेणवे, रोहित पोपट पाटील, ऋतुजा रवींद्र निकम, ऋषिकेश प्रकाश मांगलेकर, ऐश्वर्या विलास जोंदाळ, अक्षय जयवंत शिंदे, देशमुख वर्षा राणी भिकाजी. शीतल पांडुरंग झाडके, धीरज धनंजय जाधव सुप्रिया प्रभाकर, सुपेकर अनिकेत दत्तात्रय, प्रगती शिवाजी काशी, पवार प्रतीक्षा बाळासाहेब, भणगे मंदार मोहनराव, गायकवाड सुलोचना धर्मराज, कवडे पल्लवी राजेश, प्रसाद हंबीरराव गायकवाड, स्नेहल चंद्रकांत हार्दे, राजेंद्र बाळासाहेब साठे, प्रमोद दगडू तांबे, सारथीच्या उपक्रमांमुळे, सारथीच्या मदतीमुळे या सर्वांना आपली स्वप्न पूर्ण करण्यात
साहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन ही तयार झालेली नवीन अधिकाऱ्यांची फळी, ज्याच्यामुळे आपली यंत्रणा खरंच सुविहितपणे होणार आहे, हेही तितकंच खरं. 128 गेल्या 7 वर्षामध्ये 128 ऑफिसर्स सारथीमुळे यशस्वी झालेले आहेत आणि त्या सर्वांचा सत्कार आज आपण इथे करत आहोत. यानंतरच्या काळातही या साऱ्यांच्या योगदानामुळे नक्कीच आपलं राज्य प्रगतीपथावर आहे, यापुढेही राहीलच. खूप काही स्वप्न असतात, पण त्या स्वप्नांना योग्य वेळेला बळ देणं हे सारथीचं काम आहे. टाळ्या वाजायला पाहिजेत आपल्या. माननीय अजितदादांच्या कडून शाबासकी मिळणं हेही एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न आज पूर्ण होत आहे. पुण्यातल्या या भव्य वास्तूमधला हा अतिशय उत्साहवर्धक असाच हा कार्यक्रम आहे. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा छान टाळ्या वाजवूया सर्व या यशस्वी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी. आज अजितदादा इथे उपस्थित आहेत, त्यांच्यासाठीही. सारथीचे अध्यक्ष माननीय अजित निंबाळकर सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सारथीच्या यशामध्ये निंबाळकर सरांचं फार मोठं योगदान आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. माननीय श्री अजितदादा, इतर उपस्थित असलेले मान्यवर व बंधू भगिनींनो, आजचा दिवस फक्त कॅन्डिडेटचा नाही पण पूर्ण आपल्या समाजाच्या लक्षात राहील असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. सो मराठा कुणबी समाजातले बहुतेक कित्येक वर्ष शेती आणि सैन्य ह्या 2 क्षेत्रामध्ये बहुतेक लोक आपले गुंतलेले होते. पुढे जसं आपल्या देशाचं स्वातंत्र्य झालं, विकासाची कामं यायला लागले,
त्यावेळेस मुख्यतः शिक्षण आणि ट्रेनिंग ह्याच्या अभावामुळे समाज जरासा मागे पडला. आणि कित्येक काही वर्ष आपण असं पाहिलं की फक्त इथे जसा विकास होतो, शहरीकरण होतं, त्याप्रकारे या समाजातली माणसं थोडीशी मागे पडली. सगळ्या समाजातल्या माणसांकडे टॅलेंट होतं, अनुभव होता, पण शिक्षण आणि ट्रेनिंग नसल्यामुळे थोडंसं मागे पडलं. आजचा कार्यक्रम जो आहे तो UPSC आणि MPSC ह्या कॅन्डिडेट्सचं ज्यांनी यश मिळवलं त्यांच्या बाबतीत आहे. त्यावेळेस जर का आपण मागचं काही वर्षाचं पाहिलं, स्वातंत्र्य झाल्यानंतर जेव्हा IASची स्थापना झाली 1950मध्ये, त्याच्यानंतर 15-20 वर्ष समाजातले फक्त 3 किंवा 4 माणसं मुलामुलींचं इथे सिलेक्शन झालं. बोटात मोजण्यासारखे. मी 1967चा बॅचचा होता. माझ्या अगोदर फक्त 1-2 होते. त्यानंतर आणखीन 1-2 नानासाहेब पाटील, धुमाळ वगैरे अशी माणसं होते. म्हणजे 20 वर्षामध्ये फक्त 4, 5, 6 अशी माणसं होती. सारथीची स्थापना झाल्यानंतर एका वर्षामध्ये इतकी माणसं तयार होतात. आता आपण पाहिलेत 1000पेक्षा जास्ती तर टोटल झालेलं. आज 100 कॅन्डिडेट्स दादांच्या हस्ते सत्कार झाला. पण मुख्यतः एकदा जर का चांगलं शिक्षण आणि चांगलं ट्रेनिंग मिळालं तर समाजातली मुलं मुली निश्चितपणे चांगल्या रीतीने पुढे होऊ शकतात. सारथीची स्थापना 2018मध्ये झाली आणि त्यानंतर मुख्य सुरुवातीला UPSC MPSCच्या कॅन्डिडेट्सचं सिलेक्शनवरती भर दिला. आज आपण पाहिलं श्री ओंकार पवार पहिला विद्यार्थी सारथीचा, त्याचं यश मी पाहिलेलं आहे. आणि योगायोगाने त्याला ते जरी इगतपुरीला प्रांतोत्सव असले तरी सारथीमध्ये डेप्युटी MD म्हणून त्यांची नेमणूक सुद्धा झालेली आहे आणि त्या रीतीने चांगलं काम पुढे चाललं आहे. सो सारथीचं काम फक्त UPSC आणि MPSCसाठी नाही, पण इतर क्षेत्रामध्ये सुद्धा काम हाती घेतलेलं आहे. बँकिंग आहे, ज्युडिशरी आहे, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहे, सेंट्रल गव्हर्मेंट सर्व्हिसेसचे बाकीचे सर्व्हिसेस आहेत. त्या दृष्टीने आमच्या जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये कामकाज करता यावं ह्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. सो सारथीचं काम स्थापना जरी 2018ला झाली तरी कोविडमुळे थोडंसं काम मागे पडलं. सारथीमध्ये तिथले कर्मचारी होते त्यांची संख्यासुद्धा खूपच कमी झाली. पण हे सर्व चित्र बदललं ज्यावेळेस श्री अजितदादांनी लक्ष घातलं आणि पुढाकार घेतला. सारथीचं कामकाज समाज कल्याणच्या विभागामध्ये होतं. दादांनी ते स्वतःकडे घेतलं, फायनान्स आणि प्लॅनिंगमध्ये घेतलं आणि त्यानंतर एक वेगळं वळण लागलं. कित्येक जागा आमच्या ज्या रिकाम्या होत्या त्या तर भरल्या, पण सारथीच ऑफिस राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा त्यांची स्थापना झाली. सगळे डिव्हिजनल हेडक्वार्टर्स लातूर, कोल्हापूर वगैरे या ठिकाणी सुद्धा स्थापना झाली. ते मुख्यतः दादांचे पण. इतकंच नाही तर जे पैशांची तर कमतरता होते ती भरून काढली आणि सारथीचं कामकाज जास्तीत जास्त कसं होईल ह्या दृष्टीने प्रयत्न केला. एक मुख्य काम दादांनी घेतलं की सर्व डिव्हिजनल हेडक्वार्टर्स लातूर आणि कोल्हापूर इथे मुलामुलींसाठी वसतिगृहचे काम ला सँक्शन दादांनी दिले, जागा दिलेली, पैसे दिलेले आणि त्याचं सुद्धा कामकाज मोठ्या रीतीने झालं. तर शाहू महाराजांच्या जे विचार होते ते लक्षात घेऊन सारथीचं कामकाज पुढे चालू आहे. आम्ही फक्त नोकरींच्या बाबतीत नाही पण समाजाला पुढे नेता येईल ह्या शाहूंचे विचार जे होते ते लक्षात घेऊन पुढचं काम सारथी करेल. मला खात्री आहे की दादांनी जो पुढाकार घेतला आहे
संचालक मंडळ जे सभासद आहेत त्यांच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे काम समाजाच्या कसं पुढे आणखी नेता येईल या दृष्टीने आपले प्रयत्न निश्चित केले. थँक्यू. पुण्याच्या पालकत्वाबरोबरच सारथीचंही पालकत्व यशस्वीपणे सांभाळत असणारे आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. पुण्याच्या बरोबर बीडचं पण पालकमंत्रीपद माझ्याकडे. आता ज्यांनी आपल्या पुढे विचार मांडले ते सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकरजी, संचालक मधुकर कोकाटेजी, दुसरे संचालक उमाकांत दांगटजी, तिसरे संचालक नवनाथ पासरकरजी, माजी अध्यक्ष MPSCचे किशोरराजे निंबाळकर, ज्यांची नुकतीच IAS ऑफिसर म्हणून नेमणूक झालेली आहे ते गजानन पाटीलजी, शिवाजीराव पाटील, संदीपजी काळे ज्यांनी विजयभाऊ पुस्तकाचं लेखन केलेलं आहे, आणि उपस्थित सर्वच UPSC MPSC परीक्षेमध्ये अतिशय दैदिप्यमान अशा प्रकारचं यश मिळवलेले सारथीचे सर्व यशस्वी माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 151वी जयंती 26 तारखेला सगळीकडे आपण अतिशय उत्साहामध्ये साजरी केली. आणि त्याच वेळेस हा कार्यक्रम घ्यायचं ह्या सगळ्यांच्या मनामध्ये होतं. पण त्याच दिवशी माझ्याकडे पालखी येत असते बारामतीला, आणि इतर पण मला 30 तारखेला उद्याच्याला पुरवणी मागण्या सादर करायच्यात. राज्याचं पावसाळी अधिवेशन आहे आणि त्याच्यावर त्याची तयारी माझी चाललेली होती. त्याच्यावर मी त्यांना विनंती केली की मला ते छापून सगळं तयार करायचं आहे, तर माझी विनंती आहे आपण रविवारी जर घेऊ शकला तर जास्त उचित ठरेल. आणि नेमकं आज सकाळची वेळ दिलेली होती. मला सकाळी उठायलाही आवडतं, सकाळी कार्यक्रम घ्यायलाही आवडतं. काहींची पंचायत होती, परंतु वातावरण प्रसन्न असतं. थोडीशी तुमची गैरसोय झाली, तुम्हाला काही माझ्या सहकाऱ्यांना उभं राहून खुर्च्या कमी पडल्यामुळं उभं राहून थांबावं लागलेलं आहे, त्याबद्दल थोडंसं मनाला वाईट वाटतं. परंतु एकंदरीतच एक वेगळ्या आगळ्या प्रकारचा कार्यक्रम आपण आज सगळ्यांनी पार पाडलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा, विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने जर अंमलात आणणारे आणि सामाजिक न्यायाचे संकल्पनेचे जनक म्हणून किंवा ज्यांना लोकराजे म्हणून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 151वी जयंती ती साजरी करत असताना मी सुरुवातीलाच त्यांना त्यांच्या ह्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याला, त्यांच्या विचाराला, त्यांच्या स्मृतींना वंदन करतो आणि आपल्याला सगळ्यांना आपल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो. राजर्षी शाहू महाराजांचं नाव फक्त देशामध्ये नाही किंवा राज्यामध्ये नाही, तर जगात सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून त्यांचं घेतलं जातं. आणि आपल्या राज्यातली शेती असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, शिक्षण असेल, आरोग्य क्षेत्राला देखील प्रोत्साहन कसं द्यायचं, समाजातल्या सर्व घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास कसा साधायचा, याचा आदर्श वस्तुपाठ शाहू महाराजांनी 125 वर्षापूर्वी आपल्याला सगळ्यांना घालून दिला. आज त्यांचं कार्य पुढे नेण्याचं काम आपण सर्वजण करतोय. काही वेळेस काही अडचणी येत असतात, आपण मार्ग काढत असतो. आता जी काही तुम्हाला सादरीकरण इथं केलं शिवाजीराव पाटलांनी त्यांचं भाषण संपल्यानंतर, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं की सुरुवात कशी झाली सारथीची आणि त्याच्यानंतर काम कशा पद्धतीनं चाललं. शेवटी कसलंही काम करत असताना प्रत्येकाच्या 100% मनासारखं काम होईलच असा दावा माझा अजिबात नाही. पण जितकं चांगल्यात चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आमचा आहे. माझ्याकडे नियोजन खातं आहे. मला आठवतं विजय वडेट्टीवार ज्यावेळेस मंत्री होते, उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळातली गोष्ट मी सांगतोय, त्यावेळेस त्यांच्याकडं हा सारथीचा विभाग होता. परंतु नंतर काही ना काही अडचणी यायला लागल्या. नंतर एक दिवस ते मला वैतागून म्हणाले की दादा, मी किती चांगलं काम करायचा प्रयत्न केला तरी देखील माझ्यावर कुठं ना कुठं टार्गेट केलं जातं आणि मी कुठंतरी दुर्लक्ष सारथीला करतो असं सांगितलं जातं. तुम्ही ते
नियोजनच्याच अंडर घ्या आणि तशा पद्धतीनं आपण त्या दिवसापासून ते नियोजनचं अंडर घेतलं. वेगवेगळ्या प्रकारे काम करत असताना आपल्याकडं वित्त विभाग पण आहे, त्याच्यामुळं कुठल्या अडचणी कशा येऊन द्यायच्या नाहीत ह्याबद्दलची खबरदारी मी आणि माझे सगळे सहकारी घेत असतो. ह्यांना आपण स्वायत्त दिलेले आहे ह्या सगळ्या सारथीच्या प्रमुख सहकाऱ्यांना. त्यांना सांगितलेलं आहे की त्यांनी IAS ऑफिसर म्हणून वेगवेगळ्या पोस्टवर महत्त्वाची कामं अनेकांनी केलेली असल्यामुळं त्यांना ह्याच्यातली बरेचसे बारकावे माहिती आहेत आणि हे बारकावे माहिती असल्यामुळं त्याच्यामध्ये कुठले कोर्स घेतले पाहिजे, उद्याच्या काळामध्ये आता इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटरच्या निमित्तानं आणखीन काय आपल्या पुढं वाढून ठेवलेलं आहे. आता AIचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेला आहे, तर त्याच्यातनं कुठले कोर्सेस आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, कुठली आपण मदत त्या ठिकाणी केली पाहिजे. काही कोर्सेस असे आहेत किंवा काही ठिकाणी अशी अडचण येते की आम्ही विद्यार्थ्यांना पैसे देतो, 5-6 लाख रुपये देतो वर्षाला, परंतु त्याच्यातनं जे काही साध्य व्हायला पाहिजे ते खरंच होतं का, ह्याच्यामध्ये 2 मतप्रवाह आहेत आणि त्याच्यातून मग इतके कोटी रुपये त्याच्यामध्ये जातात. आणि त्याच्यापेक्षा आत्ता ज्यांनी मग त्याच्यामध्ये आमचे ओंकार पवार असतील, धनंजय ठाकरे असतील, प्रतीक्षा बोत्रे असतील किंवा आमचे रोहन शिंदे असतील, ह्यांनी साधारण त्यांचं मनोगत व्यक्त करत असताना ही यशस्वीता त्यांनी मिळवली किंवा हे यश त्यांनी जे मिळवलं त्याच्यामध्ये त्यांना काय अनुभव, ते अनुभवाचे बोल त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला करायचं काय की जास्तीत जास्त मुलं मुली कसे कव्हर होतील आणि त्यांना त्याच्यातनं उद्याच्या काळामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं काम कसं करता येईल हा सगळा आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन असतो. मला विद्यार्थींनो तुम्हाला एक गोष्ट जरूर सांगायची, ज्यावेळेस महत्त्वाचं पोस्टिंग तुम्हाला मिळत असतं त्यावेळेस माझी तुम्हाला विनंती की सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या काम देखील माझ्या नियोजन विभागाकडे आहे. त्यामुळे मी या दोन्ही संस्थांच्या कामाचा आढावा मी ज्यावेळेस नियमितपणे घेण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्याच आठवड्यामध्ये याबद्दल मी मंत्रालयामध्ये बैठक लावलेली होती आणि त्याचबरोबर आपल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या अनुदानाचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर युवक युवतींना मदत होणार आहे. सारथीला त्यांच्या आवश्यक कामासाठी निधी आम्ही कमी भासू देणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो, परंतु त्याचबरोबर सारथीचे प्रलंबित असणारे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून तो प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणजे इथं बसलेले मान्यवर आणि माझं विभाग मिळून आणि राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने असलेली ही जी काही संस्था आहे सारथी, त्यांच्या नावाला साजेसच काम ह्या संस्थेच्या माध्यमातून झालं पाहिजे. त्यांच्या नावाला कुठंही कमीपणा येऊ दिला जाणार नाही असाही शब्द मी माझ्यापर्यंत तुम्हाला देतो, पण ह्याच्यात सगळ्यांचं सहकार्य पण मिळालं पाहिजे. आता तुम्ही सगळ्यांनी सारथीच्या निमित्तानं आज UPSC MPSC अशा ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही यश मिळवलेलं आहे. आता तुम्ही तिथं महत्त्वाच्या पोस्टिंगला मगाशी मी ओंकार पवारांचं ऐकत होतं की दाखले देत असताना कसं त्यांना जो अनुभव आला त्या अनुभवातनं इतरांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी काही पावलं उचलली. असं प्रत्येकजण तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा तुमच्यावर जबाबदारी आज दिली गेलेली आहे ती जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही हे भान सातत्याने ठेवलं पाहिजे. मी बघितलेलं आहे की बऱ्याचदा सुरुवातीला आपण लक्ष देतो. माझी तुम्हाला विनंती आहे की 9चे 9 दिवस राहून देऊ नका, हे सातत्य तुमचं शेवटपर्यंत राहू द्या, कारण तुमच्यासारखे इतर विद्यार्थ्यांना पण त्याच रस्त्याने पुढं जायचं आहे आणि त्यांना तुम्हाला आलेले जे काही अडचणी आहेत ते त्यांना येऊ नये म्हणून आपल्याला तुमच्या असणाऱ्या पोस्टिंगच्या माध्यमातून काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना आज जवळपास आपल्या संस्थेच्या माध्यमातून 100हून अधिक मुलामुलींना ते UPSC आणि परीक्षा पास झालेले असल्यामुळं 4 मुलींसह 17 जणांची निवड देखील अंतिम यादीमध्ये त्यांचा समावेश झाला. MPSC पार करणाऱ्या तरुणांची संख्या पण मोठी आहे. ही खूप अभिमानाची अशा प्रकारची बाब आहे. मी तुमचं मनापासून त्याच्याकरता अभिनंदन करतो, तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो. पण ह्या सगळ्या बाबी करत असताना माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस ह्या सारथी संस्थेच्या नावात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव असल्यानं
आपल्यावर चांगलं काम करण्याची आणि राजर्षींचा गौरव वाढवण्याची खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडलेली ह्याची जाणीव आज ज्यांचा सत्कार केलेला आहे त्या सगळ्या माझ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्याकडनं निश्चितपणे ही जबाबदारी येणाऱ्या काळात देखील तुम्ही यशस्वीपणे पार पाडावी. यदा कदाचित कुठं काहीतरी चुकीचं घडण्याचा प्रयत्न झाला तर त्याच्यामध्ये खूप मोठी बदनामी ती सहन करावी लागते. तुम्हाला ज्या प्रकारे घडवलेलं आहे, तुम्हाला ज्या प्रकारे ज्ञान दिलेलं आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळं जे काही प्रशिक्षण दिलेलं आहे आणि हे सगळं करत असताना राज्यामध्ये अशा प्रकारच्या अनेक संस्था वेगवेगळ्या घटकांच्या करता आपण काढलेल्या आहेत. शेवटी राजर्षी शाहू महाराजांनी नेहमीच सेक्युलर विचारधारा डोळ्यासमोर ठेवून जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि नंतरच्या महापुरुषांनी महाराजांच्या नंतर तिसरी ओढून पुढं जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचं नाव प्रकर्षाने आपल्याला घ्यावं लागेल. शाहू फुले आंबेडकर आणि इतर पण मान्यवर अण्णाभाऊ साठे असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, राजमाता जिजाऊ असतील, सावित्रीबाई फुले असतील, मौलाना आझाद असतील, अनेक महापुरुषांची नावं आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतील. परंतु देशात एकही अशा प्रकारची सामाजिक संस्था नाही जिच्या उद्दिष्टांमध्ये शाहू महाराजांचा विचार नाही आहे. मी आपल्याला खात्रीनं सांगू शकतो की सामाजिक क्षेत्रात कार्यरत प्रत्येक संस्था आणि संघटना ही राजर्षी शाहू महाराजांच्या विचार घेऊनच पुढे जाते किंवा जाऊ शकते असं माझं वैयक्तिक मत आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सहकार्याच्या क्षेत्रात देखील 35 वर्षांहून अधिक काळ मी जवळपास काम करतोय आणि राज्यातल्या प्रत्येक सरकारचा, प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांच्या सर्वांच्या कार्याचा आदर्श हे शाहू महाराजच आहेत. मी इथं बसलेले जे काही मान्यवर आहेत म्हणजे अजित निंबाळकरांच्यापासून सगळे कोकाटे असतील, दांगट असतील, पासलकर असतील, आमचे केशवराजे निंबाळकर असतील किंवा गजानन पाटील असतील, या सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणजे मी ज्यावेळेस कामाला सुरुवात केली त्यावेळेस हे महत्त्वाच्या पदावर होते. म्हणजे मला एक गोष्ट नेहमी आठवते, आमचे अजित निंबाळकर पुण्याचे कलेक्टर होते आणि तो काळ होता फार सुरुवातीचा, म्हणजे अंतुले साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेलं किंवा तो काहीतरी काळ 80. पुण्याला कलेक्टर किती साली होता? 79-80 बरोबर तो काळ होता. आणि तेव्हा सिमेंटचं फार शॉर्टेज होतं, इतकं शॉर्टेज होतं काय सांगायचं, विचारलं तर सोय नाही. आणि ह्यांच्या हातात सिमेंटचं परमिट द्यायचं होतं आणि मी त्यांच्याकडे गेलो, म्हणलं निंबाळकर साहेब मी घर बांधायला काढले माझ्या काटेवाडीमध्ये, मला जरा सिमेंट पाहिजे. बरं मी मला ठरवलं होतं बंगला बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. म्हटलं ते बायकोला ते पत्र्याच्या घरात आणून काय करू तिथं, त्याच्यामुळं म्हणलं आता ते घर बांधायचं. आणि मला त्यांनी खोटं नाही सांगत 1000 पोतीचं परमिट दिलं. 27 रुपये 85 पैशाला पोतं होतं. 27 रुपये 85 पैसे. त्याच्यामुळे त्या 1000 पोत्यात माझं घरच बांधून झालं. त्याच्यामुळे त्या घराकडे ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस अजित निंबाळकर डोळ्यासमोर येत असतात. पण त्यांच्या नावातही अजित आहे, माझ्या नावात अजित आहे. म्हणलं त्याच्यामुळे त्यांना बरं वाटलं असेल. आज पण पुरस्कार देत होतो त्यात बरेच अजित होते, सांगायचे दादा आपण अजित हो म्हणलं आपण अजित. पण बरेच नावं सारखी, कुणाचं ऐश्वर्या नाव बऱ्याच जणांची आहेत. मी बघत होतो की वेगवेगळी म्हणजे सारखी नावं आहे. त्यात एक स्नेहल नाव आलं पण ते मुलाचं निघालं. म्हणलं स्नेहल तू कुणाचं दुसऱ्याचं पत्र घ्यायला आलाय का? म्हणजे काही कसं तो एक मिसेस आलेल्या होत्या एकाच्या, तर त्या म्हणलं की नाही दादा ते ट्रेनिंगला गेलेले आहेत आणि का परीक्षा आहे आणि त्याच्यामुळे ते मुलीला घेऊन आलेले होते. असे वेगवेगळे मला फार बारीक सगळ्या गोष्टी बघायची सवय, त्याच्यामुळे मी ते सगळं बारकाईनं नजरेमध्ये घेत असतो. ते सगळे म्हणतात ना तुमची नजर बारीक आहेत, पण त्याचा फायदा होतो. इतकी सुंदर इमारत माझ्या बारीक नजरेमुळेच झालेली आहे सारथीची. तुम्हाला माहीत नाही मित्रांनो, सारथीची जागा घेताना मला इतक्या अडचणी आल्या. ही जागा होती शिक्षण विभागाची आणि ती पाहिजे होती मला. वर्षा गायकवाड त्याच्या मंत्री होत्या. मी वर्षांना बोलवलं, म्हणलं वर्षा इथं जागा पाहिजे का, इथं समोरची जागा दे. नाही दादा ते आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे. मग म्हटलं काहीतरी डोकं चालवलं पाहिजे. मी म्हटलं असं करू आपण सारथीची इमारत इथं करू
आणि मागं तुला इतकी सुंदर इमारत बांधून देतो, तू फक्त ही जागा दे, तुला पैशाची काही काळजीच करू नको. आता बघा ती पलीकडची इमारत होत आलेली आहे. मग ही इमारत घेतली पहिली बांधून आणि मग आता ती पण बांधून टाकली. आता पुण्यामध्ये सगळ्या शासकीय इमारती जवळपास मी ठरवलेलं आहे की एकही इमारत अशी कुठली ठेवायची नाही. तुम्हाला त्या इमारतीमध्ये एंट्री करत असताना देखील फर्स्ट इम्प्रेशन पण तुमचं चांगलं झालं पाहिजे. पण मला मगाशी काही जण सांगत होते, दादा आमचं पोस्टिंग बारामतीत आहे, दादा आमचं पोस्टिंग पुण्यात आहे, आणखीन कुठं कुठं महाराष्ट्रात तुमचं पोस्टिंग आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की माझं प्रशासनाकडं पण बारकाईनं लक्ष असतं. मी उत्तमातल्या उत्तम इमारती तुम्हाला बांधून देईन, सगळ्या सुविधा देईन, तिथं येणाऱ्या लोकांचे पण प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवा. पण तुम्ही तुमच्या मनामध्ये सातत्याने ठेवा, येणारा माणूस तुम्ही जसं कुठल्या ना कुठल्या गावातनं आलाय आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचं हे सगळं आता पुढं तुमची वाटचाल चाललेली आहे, ती तुमची आठवण कदापि विसरू देऊ नका. प्रत्येक येणारा माणूस, मी देखील मंत्रालयात ज्यावेळेस बसत असतो त्यावेळेस मी जास्तीत जास्त लोकांना कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो, भेटत असतो, कारण ते इतक्या लांबनं येत असतात, त्यांचं काही ना काही काम मार्गी लागावं अशा प्रकारची एक चांगली भावना माझ्यासारख्याच्या मनामध्ये असते. तुम्ही पण तोच दृष्टिकोन ठेवा. कधी कधी काय होतं, आपण त्या पदावर बसल्यानंतर काय असे तर रोज येतात, किती जणांना भेटायचं, काय करायचं, असले कधी भावना मनामध्ये आणू नका. कारण तो माणूस कुठं ना कुठं त्याच्या अडचणीमुळं तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि तुमच्या प्रयत्नामुळं त्याची अडचण किंवा तिची अडचण दूर होत असेल तर केव्हाही ते खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्या ऑफिसर्स, आता तुम्ही झालेला आहात, कोणी न्यायाधीश झालेले आहेत, कोणी वेगवेगळ्या पोस्टवर तुम्ही गेलेला आहात, त्या सगळ्या गोष्टीचं भान हे सातत्याने आपण सगळ्यांनी ठेवावं अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे. समाजातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाला किंवा बहुजनांना शैक्षणिक आणि आर्थिक विकासाची संधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांना यशस्वी करणं हाच कुठल्याही सरकारचा आणि संस्थेचा प्रयत्न असतो. तोच आमच्या महायुतीच्या सरकारचा प्रयत्न आहे, तोच आपल्या सारथीचा प्रयत्न आहे, तोच आरटी असेल, मारटी असेल, महाज्योती असेल, अनेक वेगवेगळ्या संस्था मी निर्माण केलेल्या आहेत. ह्या सगळ्यांचा तोच पद्धतीचा प्रयत्न आहे. आणि ही शाहू महाराजांची विचाराची ताकद आहे जी सर्वांना चांगलं काम करण्याची सतत प्रेरणा देत असते. शाहू महाराज हे करवीर कोल्हापूर संस्थांचे राजे होते. त्यांनी संस्थानात केलेलं कार्य हे प्रत्येक राज्यकर्त्यांच्यासाठी आदर्श आहे. आपल्या राज्यात त्यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण साजरा करतो, यातच त्यांचं मोठेपण सिद्ध होतं. शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत घेतलेला प्रत्येक निर्णय किंवा केलेलं प्रत्येक कार्य हे क्रांतिकारी ठरलेलं आहे, हे पण आपण कदापि विसरता येणार नाही. त्यांनी त्या काळामध्ये अक्षरशः 1911 कोल्हापूर संस्थानामध्ये मागासवर्गीय जाती जमातीसह समाजातल्या सर्व घटकातील मुलामुलींच्या करता प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं केलं आहे. त्यातूनच बहुजनांची मुलं शिक्षणाकडे वळली, त्याच्यातूनच त्यांची प्रगती व्हायला सुरुवात झाली. आणि तत्कालीन समाज व्यवस्थेमुळं मुलामुलींचं शिक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबू नये. महाराजांनी जशा प्रकारची वसतिगृह बांधली, तिथं राहण्याची मुलांना ज्या प्रकारे सोय केली, त्यांच्या पालकांना त्यांनी प्रोत्साहन देण्याचं काम केलं, किंवा जातीमुळे किंवा धार्मिक कारणामुळं मुलांचं शिक्षण अडू नये म्हणून स्वतंत्र वसतिगृहाची सोय केली. तोच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्यामध्ये हे वेगवेगळे वसतिगृह उभी करतो. तुम्ही बघितलं त्या सादरीकरणामध्ये इतक्या चांगल्या इमारती आपण उभ्या करतोय. माझी एवढीच विनंती आहे, तुमच्या नंतरचे जे विद्यार्थी तिथं राहणार आहेत त्यांनी पण ते आपलं स्वतःचं घर समजून तिथं सगळ्या गोष्टी नीटपणे वापराव्यात आणि त्याचा चांगल्यातलं चांगलं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा. माझं एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची एक शिष्यवृत्ती लागू करणारं ते पहिले राजश्री शाहू महाराज करवीर कोल्हापूर संस्थांचे होते. आज सारथीच्या माध्यमातून त्यांचंच एक प्रकारचं कार्य पुढं नेण्याचं आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. त्याचा आम्हाला सर्वांनाच मनापासूनचा आनंद आहे. तुम्हाला पण अनुभवातनं काही असे बारकावे लक्षात आलेले असतील तर मला ओंकारजींना, धनंजयजी, प्रतीक्षाताई, रोहन ह्या सगळ्यांना सांगायचं की इतरही काही जण म्हणाले की दादा
जसं ह्यांना मनोगत व्यक्त करायला तुम्ही संधी दिली यशस्वी उमेदवारांना, तसं आम्हाला पण आमचं मनोगत व्यक्त करायचं होतं, परंतु थोडीशी वेळेची मर्यादा होती आणि त्याच्यामुळं सगळ्यांना काही बोलता आलं नाही. परंतु तुम्ही माझ्याही ऑफिसला जर ते पाठवली नोट की बाबा अशा अशा पद्धतीनं जर आपण केलं तर अधिक संयुक्तिक होईल, तर जरूर मी तुमच्या सूचनेचा मी चांगल्या प्रकारे स्वीकार करीन किंवा मी अजित निंबाळकर आणि ह्या बाकीच्याही मान्यवरांना सांगीन की आपण जरूर त्या गोष्टीचा विचार करूया आणि तसं पुढं जाऊया. कारण ही संस्था तसं बघितलं तर नवीन आहे, ज्याचा उल्लेख मगाशी झाला की साधारण करोनाच्या काळाच्या नंतर ह्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेला आहे. पुढं आणखीन ह्याच्यामध्ये भर घालण्याचंच काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. परंतु त्याच्यात कुठं तुम्ही फील्डवर काम करता, तुम्ही तिथं स्वतः एक विद्यार्थी म्हणून इथं पहिल्यांदा आलेलात, त्याच्यावर तुमच्या अनुभवाचे बोल देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करू. एकंदरीतच हा कार्यक्रम होत असताना मी पुन्हा एकदा शेवटी एक राजर्षी शाहू महाराजांच्या 151व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना वंदन करतो. ज्यांचा इथं सत्कार करण्यात आलेला आहे त्या सर्व सत्कार मूर्तींचं पुन्हा मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता मनपूर्वक शुभेच्छाही देतो. पण कुठंही पारदर्शकतेला कमी पडू नका. कुठं सरकारचं कामकाज तुमच्या कामावर अवलंबून आहे, लोकाभिमुख कारभार झाला पाहिजे असं आम्ही जे सातत्याने सांगतोय, त्याचं बरचशी गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामुळं त्याच रस्त्याने पुढं जाण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करावा अशी माझी सर्व सत्कार मूर्तींना सूचना राहील, विनंती राहील. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचारांना धन का म्हणतात हे आज आपल्याला लक्षात आलं असेल. अतिशय उत्तम मार्गदर्शनपर भाषण झालेलं आहे आणि त्याचबरोबर सारथीची भरभराट अशीच होणार आहे. निधीची कमतरता पडू देणार नाही असेही अजितदादांनी सांगितले. आभार प्रदर्शनासाठी माननीय श्री अनिल पवार उपव्यवस्थापकीय संचालक सारथी यांना विनंती आहे. आज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त जो काही सप्ताह साजरा करण्यात आला त्याचा समारोपाचा आज दिवस होता आणि यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार सर, जे खरोखर सारथीचे आधारस्तंभ आहे, त्यांनी इथं वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सारथीचे आपले अध्यक्ष माननीय अजित निंबाळकर साहेब, सारथीचे संचालक माननीय मधुकर कोकाटे साहेब, सारथीचे दुसरे संचालक उमाकांत दांगट सर, नवनाथ पासलकर सर, MPSCचे माजी अध्यक्ष माननीय किशोरराजे निंबाळकर सर, याबाबत या ठिकाणी जिल्हा परिषद CEO गजानन पाटील सर, विविध संस्थांचे प्रतिनिधी, सर्व सत्कारार्थी, विद्यार्थी बंधू भगिनींनो, त्यांचे पालक आणि सर्वच पत्रकार जे काही या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचं मी सारथीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सर्वांच्या नाश्त्याची चहापाण्याची व्यवस्था केलेली आहे. कृपया सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी सारथीच्या वतीने विनंती करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पुरत एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.